आम्हाला जायचंय ताईकडे, कारण माझे आई बाप्पा आलेत म्हणून, आणि खूप उशीर झालाय. अक्षयचं अजूनही डिसाईड होत नाहीये की कपडे काय घालू. म्हणजे ह्याला बघणार कोण आहे यार. मी इथं पचपच तेल लावून चाललेली आहे, आणि हा राडा सुद्धा मी कपड्यांचा असंच ठेवलेला आहे की आल्यावर मी घड्या घालेल म्हणून. आणि ह्या माणसाचं चाललंय की हे बघा फिरत असतो घरामध्ये, आणि आता त्याचं चाललंय की मी कोणते कपडे घालू, कोणते कपडे घालू. इतका कन्फ्यूज असतो हा प्रत्येक वेळेस. अरे उरक लवकर, उरक लवकर. गाईज ना, तुझं बोलणं ऐकायला वेळ नाहीये. गजब बेइज्जती है. उरक लवकर. झालं का? हे बघा, अजूनही कपाटात तो बघतोय वॉर्डरोब मध्ये की मी काय घालू. अजून हा इतका कन्फ्यूज है. क्या करूं यार मैं इसका, इसलिए मैं रोज बोलती हूँ क्या करूं मैं इसका. प्यार जो करती हूँ मार भी तो नहीं सकती ना. वैसे भी अब इसको कौन ही देखने वाला है यार. जब देखना था तब तो मेरे माँ बाप ने देख लिया, चॉइस भी कर लिया. अब तो अपनी चॉइस पे वो लोग भी पछता रहे. मैंने सब पैकिंग कर लिया है, क्या क्या लेके जाने का है, फिर भी इसका हो नहीं रहा. अभी देखो भाई साहब को इतनी गर्मी में जैकेट पहनना है, जबकि मेरा पसीना निकल रहा है. देखो अभी ये फिर से जाएगा अंदर और सब देखेगा कि सब खिड़की बंद है कि नहीं. मुझे सब देखने की बहुत जरूरत है. ये मैंने खोला, उधर का दरवाजा बंद है. अरे लवकर चल अक्षय. मेरे बहन का अगर दूसरा फोन आया ना तो मेरी ताई ऐसी चिल्लाती है कि यार तुम लोग कितने पागल हो, अभी तक नहीं निकले. और बोलती है कि फिर न कहियो. हाँ, फिर ऐसे भी बोलती है वो गुस्से में. थोड़ा सा अलीकड़ रखा. हाँ, ये देखो, ये देव का दीवा इतना अलीकड़ रखता है, इतना अलीकड़ रखता है. मैं तो कहती हूँ हॉल में या ला के रख देना. गाड़ी स्टार्ट कर. माझे आई पप्पा पहिल्यांदाच मुंबईला आलेले आहेत त्यांच्या जीवाची मुंबई करायला माझ्या म्हणण्यावर. सो मी मनापासून खुश आहे की आता मला त्यांच्यासाठी काहीतरी करायला मिळत आहे, आणि आय एम व्हेरी एक्साइटेड. जर एखाद्या डिक्की चावी राहिली, डिक्कीचं बंदच केली तर काय होईल. नाही, तू बघ ना करून काय होईल, मग तुला कळेल. आणि तुझी अशी इमर्जन्सी असावी. डिक्की फोडून टाकन. माझ्या गाडीला फोडाफोडी जर केली तो तुला फोडून टाकेन मी. बरं ठीक आहे. अभी हम हमारे ताई के लिफ्ट में हैं. ते मारवाडीच्या लग्नात म्हणायचे ना, तू लग्न झालं जिमला जा म्हणायचे. ते म्हणजे जिमन जायचो म्हणायचे. म्हणजे काय जेवून जा. तर मला असं वाटत ते जिमला जा का म्हणतात गड्या. लग्न झालं जिमला जा. मैं गाली नहीं दे सकता. सो गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत ताईच्या घरी. अक्षयला मी इथे इन्स्ट्रक्शन्स देते की आवाज करू नको, बेल वगैरे वाजवू नको, कारण बाळ झोपलेलं आहे. आणि इकडे पाहिलं तर पप्पांची आणि आईची बॅग बाहेरच होती. नंतर ती बॅग आतमध्ये घेतली, ताईने दार उघडलं, मग आम्ही आतमध्ये गेलो. सो इथून पुढचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि हो, इंस्टा फेसबुकवाले फॉलो करा.